जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. प्रेमासाठी महिला इंदोरहून पुण्यात आली. हॉटेलमध्ये राहिली होती. मात्र नंतर वेगळाच अनुभव तिनं घेतला. तरुणावर गुन्हा दाखल झाला. आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ही महिला थेट इंदोरहून पुण्यात आली होती. पुण्यामध्ये एका हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली. त्यानंतर महिला पुन्हा इंदोरला गेली होती. ऑनलाईन मॅट्रिमोनियम साईटवरून ओळखीचे रूपांतर हे फसवणुकीत पुण्यातील खळबळजनक घटना आणि सुरक्षिततेचा धडा शिकवणारी आहे. पुणे हे शिक्षणाचे आणि IT क्षेत्राचे माहेरघर मानले जाते. मात्र अलीकडच्या काळात याच शहरात सायबर गुन्हा आणि नात्यामधील फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नुकतीच हडपसर परिसरात उघडकीस आलेली ही घटना नात्यांच्या विश्वासाला एक प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. एका 42 वर्षीय महिलेची मॅट्रिमोनियम साईटच्या माध्यमातून झालेली फसवणूक केवळ एका व्यक्तीची कहाणी नसून ती डिजिटल युगात वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक धोक्याची घंटा आहे. इंदोरमध्ये राहणाऱ्या एका 42 वर्षीय महिलेने आपल्या जोडीदाराच्या शोधासाठी एका प्रसिद्ध मॅट्रिमोनियम साईटवर नोंदणी केली होती. तिथेच तिची ओळख पुणेकर असलेल्या प्रशांत प्रकाश चव्हाण वय 42 याच्याशी झाली होती. सुरुवातीला संवादातून मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रशांतने आपल्या शब्दाच्या जाळ्यात महिलेला अशा प्रकारे अडकवले की तिला तोच आपला भावी जोडीदार वाटू लागला होता. आरोपीने महिलेला लग्नाचे मोठे स्वप्न दाखवले. इतकेच नाही तर तू पुण्यात ये, आपण लग्न करू आणि तुला इथे चांगल्या नोकरीचीही सोय करून देतो, असे खोटे आश्वासन दिले होते. या शब्दावर विश्वास ठेवून त्या महिलेने इंदोरमधील आपली नोकरी सोडली आणि ती पुण्यात आली. महिला पुण्यात आल्यानंतर प्रशांतने तिला तिच्या मालकीच्या हॉटेलमध्ये कामाला लावले. तिची राहण्याची सोयही त्याच हॉटेलमध्ये करण्यात आली होती. सुमारे 4 ते 5 महिने ती महिला तिथे राहिली. या काळात लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने वारंवार तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले आणि तिला रोजच शारीरिक संबंधात अडकवत गेला. महिलेने स्वतःची स्थिर नोकरी सोडून पुण्यात येण्याचा निर्णय घेतला, जो तिच्या आर्थिक स्वातंत्र्यावर मोठा घात झाला होता. लग्नाचे वचन देऊन तिला सतत दबावाखाली ठेवण्यात आले आणि तिच्यावर शारीरिक संबंध करत राहिला. हॉटेलमध्ये काम करूनही तिला वेळेवर पगार दिला जात नव्हता. त्यावरून त्यांच्यात वारंवार वाद होऊ लागले. जेव्हा महिलेने लग्नाचा तगादा लावला तेव्हा प्रशांतने आपले रंग बदलण्यास सुरुवात केली. अखेर त्याने लग्नास स्पष्ट नकार दिला आणि तिला सोडून निघून गेला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी
गांभीर्याने दखल घेतली असून प्रशांत प्रकाश चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकरणामध्ये आरोपी सहसा पीडितेची हतबलता आणि सामाजिक बदनामीची भीती याचा फायदा घेतात. मात्र पीडितेने दाखवलेल्या धैर्यामुळे आता कायद्याचा बडगा उघडला गेला आहे. ऑनलाईन मोटरमिनियम फसवणूक ही सध्या एक संघटित गुन्हेगारी बनत चालली आहे. त्यांचे रूपांतर साधारणपणे जास्तच वाढत चालले आहे. आरोपी स्वतःला उच्च शिक्षित, मोठ्या प्रकाराचा अधिकारी किंवा बिझनेसमॅन असल्याचे भासवतात. सुरुवातीचे काम हे दिवस ते अत्यंत काळजीवाहू असल्याचे नाटक करतात. पीडितेचे कौटुंबिक प्रश्न समजून घेऊन भावनिक आधार देतात. एकदा विश्वास जिंकला की मग विविध कारणांनी पैशाची मागणी केली जाते किंवा लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केले जाते आणि ह्या शारीरिक शोषण रोजच करत होता. काही प्रकरणांमध्ये खाजगी फोटो किंवा व्हिडिओ काढून ब्लॅकमेलही केले जाते. अशा घटना टाळण्यासाठी प्रत्येक स्त्री आणि पुरुषाने खालील गोष्टींची आपण काळजी घ्यावी. मी ते सांगतो आता. फक्त मेट्रोमिनियम साईटवरील माहितीवर विश्वास ठेवू नका. संबंधित व्यक्तीचे फेसबुक किंवा इंस्टाग्राम प्रोफाईल तपासा. त्याच्या कामाच्या ठिकाणाबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. तुमचा राहण्याचा पत्ता, पगार, बँक खात्याची माहिती किंवा कौटुंबिक गुपित सुरुवातीलाच सांगू नका. जोपर्यंत तुम्हाला व्यक्तीबद्दल पूर्ण खात्री पटत नाही तोपर्यंत अंतर ठेवत राहा. जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीला भेटायचे असेल तर नेहमी सार्वजनिक ठिकाणीच भेटा. सुरुवातीला कोणाच्याही घरी किंवा हॉटेलमध्ये खोलीत जाणे टाळा. आपल्या भेटीबद्दल जवळच्या मित्रांना किंवा नातेवाईकाला कल्पना द्या. जर समोरची व्यक्ती ओळख झाल्यानंतर काही दिवसातच पैशाची मागणी करत असेल तर तो सर्वात मोठा रेड फ्लॅग आहे. कितीही भावनिक कारण सांगितले तरी पैसे देऊ नका. केवळ फोनवर बोलून लग्नाचा निर्णय घेऊ नका. दोन्ही कुटुंबाची भेट घालून द्या. आरोपी सहसा स्वतःच्या कुटुंबाबद्दल माहिती देण्यास टाळाटाळ करतात किंवा खोटी माहिती देतात. अशा घटना घडल्यानंतर अनेकदा पीडित व्यक्तीलाच दोष दिला जातो. ती पुण्यात कशाला गेली किंवा तिने इतका विश्वास का ठेवला असे प्रश्न विचारले जातात. मात्र गुन्हेगाराची मानसिकता समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. समाजाचे पीडितेच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे, जेणेकरून अधिक महिला तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. पुण्यातील ही घटना केवळ एक गुन्ह्याची नोंद नसून ती डिजिटल जगात वावरताना आपण किती सावधान असल्याचा हवे याचे उदाहरण आहे. तंत्रज्ञानाने जोडीदार शोधणे सोपे केले असले तरी त्यासोबत येणारे धोकेही तितकेच मोठे आहेत. सावध केल्या पुढल्या हा काम या म्हणीप्रमाणे आपण सतर्क राहिलो तरच अशा फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करू शकतो. हडपसर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून प्रशांत चव्हाणला लवकरच अटक होईल अशी चिन्हे दिसून येत आहेत. मात्र या महिलेला बसलेला मानसिक धक्का आणि तिचे झालेले नुकसान भरून काढणे आता कठीणच आहे. अशा वेळी सुरक्षा ही सर्वोत्तम खबरदारी ठरते. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहिला आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवून जा. आणि तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ माझा पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.